फायनली काय आता ट्रिप चालू झालेली, गाडी आता चालू झालेली सुरू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की. ते आपला सगळं सामान अख्खा पसरा नुसता बेड बघितला पूर्ण 1 किलो कोणी सामान टाकून इथे त्यात बसायला आगड होतं नाही. बघू आता इथं सगळा मी आतमध्ये बसलो मस्त पैकी. गाडीमध्ये बसायची ना काही बातच होती, काय सांगतो तुम्हाला. काही पण खाया पिया जाणं जाम भारी वाटतो. हॉटेलमध्ये बसलो नाही याच्यामध्ये बसला जाम फरक आहे. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आवाज वगैरे ब्लॉग्समध्ये. तर आपली आज सुरुवात होते केदारनाथ यात्रेची. आज आपला डे 1 आहे. आता आम्ही घरातून निघणार आहे. आता वाजले 6. आम्ही उठलो 4 वाजता. खरं सांगतो मी 3 वाजता झोपलो, काहीच झोप भेटली नाही काहीच. खरं सांगतो 1 घंटा झोपलो मोस्टली. आता लवकर निघायचं होतं. आमचा प्लॅन होता की 5 वाजता निघू, पण हे लोकांची मला मम्मी लोकांची थोडी लेटच निघतात नाही. मी 1 घंटा मला लेट झाला आहे. अजून मामाला पण आपण यायचं बाकी. आता काही माहिती येणार आहेत का नाही, का आम्हाला तिकीट द्यायचं घ्यायला बघूया. आता मला माहीत तर नाही. आता फटाफट आपल्याला पोचायचं आहे. बघू आता इकडून निघायचं पण नाही. आता कुठे पोचू आम्हाला माहीत नाही. पप्पा बोलून रनिंग जास्ती आपली. तर फटाफट आता बघूया यांचं मम्मी लोकांची पण तयारी झाली का नाही. चला चहा प्यायला बसलो. आता निघायचं आहे. या लोकांची बॅगा पण ठेवली नाही अजून. हे 2 बॅगा एक्स्ट्रा ते सोडली. मम्मी अजून चहा प्यायचे राहिले. बघूया आता निघूया फटाफट. आमचा ड्रायव्हर नाही आला अजून. निघूया लवकर. मी निघलेली बॅग घेऊन पूर्ण मोठी. काय रे एवढे सगळे घे वेस्ट सोडली. दुसरी बॅग घ्या अजून तू. इथे मम्मी काय करते किचन मध्ये. हा का, आता तू पण येते का पप्पा. बस झाला, पप्पाला जाम कंटाळा आले बाबा. मम्मीचं काय यार. कुठली भाजी घेते. भेंडी. अरे मला नाही आवडत. पण आता म्हटलं तर वाढ ना नाही ना. आम्हाला जमणार नाही ना भाऊ. पण एवढे 25 दिवस म्हटलं चिकन भाजी कशी खाऊ शकतो. काय काय सांगा तुम्ही पण जरा. बघू तरी आम्ही कंट्रोल करू थोडाफार. भाजी खायला लागेल आता. चला निघूया. चला सगळी निघली. मी सामान घेऊन ना तुमचं. चला चला. आले आपली सगळी बाई पण आले. आपला अजय बाई. वैष्णवी इकडे ये लवकर. काय चला फटाफट. दुसरे कुठे सगळी लोक आपली. आता आपलं ड्रायव्हर टाकते सामान. हे लोक पण मामा लोक पण निघलेत का नाही तिकडून. वैष्णवी सगळं मागच पॅक कराल तुम्ही. तर वरती ठेवून टाका तुम्ही सगळ्या बॅगा. त्या वर ठेवून टाका. बघू जागा आहे का नाही. तू काय कधी आला गावावरून आला वाटतं का. झोपला का नाही. झोप काही भेटत नाही आपल्या ड्रायव्हरला भाई. चला बघूया. सकाळचे आता 7 वाजलेत. आता निघायचा लेट खूपच झालाय. तर मम्मी बाई कुठे पोहोचायचं आता पहिलं आपल्याला. काय बोलतो माहीत तरी कुठे जायचं पहिलं आपल्याला. आता आजपर्यंत कुठे पोचू आपण. कुठेतरी पोचू. आपल्या ड्रायव्हरलाच माहिती नाही. बघू आता केवळ ट्रॅव्हलिंग होते समजेल आता आपल्याला कुठे जायचं. आता आम्हाला पण पप्पा सगळं माहिती आहे. तो आता जिथे जाईल तिकडं बघूया. ते आपला सगळं सामान अख्खा पसरा नुसता बेड बघितला पूर्ण 1 किलो कोणी सामान टाकून इथे त्यात बसायला आगड होतं नाही. बघू आता इथं सगळा मेसअप आहे. तर मग आम्हाला लोक पण अजून आधी निघू आता फटाफट. जाम लेट झालेला आहे काय खरं सांगतो. होय चलो भेटो अंदर. अभि आई पण येतं वाटतं आपल्याबरोबर का. चल बा. हो का. त्या पूजा करते. गणपती बाप्पा मोरया. एकविरा माते की जय. सध्या राहू दे. मामासा आली एवढी लेट. काय करत होते काय माहिती. सकाळचे 5 वाजता सांगितलेलं आहे ना यायला. ते आता येतात. थांब दाखव. सकाळचे 5 वाजले वाटतं आता. काय रे 5 वाजता निघायचं आहे. रायश मला उठवायचं ना लवकर. याला काय यांना डायरेक्ट. अरे काय चालू आहे काय चालू आहे. यांना असे उचलून आले डायरेक्ट झोपेतून. आई तू पण येते का. काय आई. हा अरे नाही ना इथं काय आई. पप्पाला सांग तू. पप्पाला सांग ना तू. हे ना ऐकत ना पप्पा. कसं आहे रे यार. माझी गाडी असेल मी आलो असतो. मग हे आतमध्ये जागाच कुठे. आता सगळी पॅक झालेली जागा आहे. काय करशील.
बघू चला आता काहीतरी तर होईल का नाही. बघू थांब आता वरती काहीच गॅप नाही ना. बघू थांब. मी पण माझी पण वरती करून जागा राहिलेली तेवढी. माझी पण उभी केली तरी पण तेवढी जागा आहे अजून वाचली नाही ना काहीच. बघू तर मला काय करू शकतो. थांब पाया काढले वरती खाली खाली लागले बॅगा आवड देत ना फक्त याची ही पण बघू आता काय चला. मग काय सकाळी बोलतो तुला यायला लावलं. अरे रे रे असं थोडे हिला कसं आणले पण इथं. हिला आणायची काय जरूरत आहे इथे. तुम्ही तर येत नाही ना. हा का. अरे बाबा अरेंजमेंट चालू आहे इथे बॅगेंची. याला पण सकाळी उठवायचं तर येईल आता उठताना वाटतं मला ना. मला हा ठीक आहे चला बघूया मग आपण आता कसे आहे. बघा काय रे पैसे जाम वाटले आहे इकडे हो ना का. बापरे हे बघा खतरनाक. मम्मीला का. अरे बापरे मम्मी खेळ खतम आहे रे. खतरनाक वाले बापरे जे. अरे बापरे मम्मी पण घेतले लगेच. बघा काय बोलायचं आता. हा हे मस्त आहे. कशी आहे मला पोरगी तुझी अशी थोडी आहे. बसायला नाही आलो आपण इकडे. चला लवकर खाली 7 वाजायला यायले. 7 वाजलेत. जायचं काय नाही. ही इकडे चहा पियाचे गप्पा मारतायत. चला लवकर रेडी झाले नुसते. आई तू आरामात बसा का टेन्शन नाही. आरामात. इसको येलं एक काम करू गाडीच्या मागे बांधून घेऊन जाऊ. हा ना काय आपण निघालोय. हे तुम्ही चालले घरी. हे लोक दुसऱ्या गाडी नेतात इकडं आमच्या बरोबर राहायचं मग. हे चला लवकर. इथे यांची आता बोलणंच चालू आहे. आवरा कधी निघायचं काही समजत नाही. हा अरे बापरे अरे खतरनाक आहे रे. गाडी नाही आली राग आला बोलत. कोणची वाट बघताय आता. हा मग थांबा चला करा अम्मा. गणपती बाप्पा. राहिले आई तुला विसरून चालले लोक. हे मागे आता तुम्ही काय इथे गार्डन मध्ये बसायला आलेत का रे. गार्डन मध्ये बसायला आहे का. चला लवकर फटाफट गाडी राहायची झाली. पण काय बाय 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 बाय. चला त्या बाय बाय. हो हो चला निघलेलं पण खूप उशीर झालेला आहे. नाही बरोबर ठीक आहे. आता ट्रिप चालू झालेली. गाडी आता चालू झालेली सुरू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की. चला आता फटाफट नारळ पुढे फोडा जाते. मस्त वर्ष नारळ फोडायचं आहे. नारळ फोडवा पण देखूया पुढे. चला काय आपला पाया बिया पडून झालेला आहे. मस्तपैकी निघूया. चल पेट्रोल पंपला थांबलोय जरा पेट्रोल मारायला. फुल करायला करेल. इथे मागे बघा केवढी नुसती यांची. काय चालू आहे. खाते खाते आता चालू केली. हा ना खतरनाक. आम्ही भूक लागले जाम यार खरं काय. आता बघू ना असं थोडे. बघू आता हायवे लागायच्या पहिले थांबू आम्ही. चाय तर पिले पण बेकार लागले. सकाळमध्ये काही खायला नाही. बघू आता पुढे हायवे लागल्यानंतर कुठे थांबू स्टॉप बी. पप्पाचं काय माहिती पुढे थांबून तर नाही. बघू आता काय होतं. नको एवढं नको. बघू आता थांबून कुठे खायला काहीतरी पुढं समजेल मग. काय आहे बाबा.
बोल मागच तिकडे जाऊन बसले एकदम भारी मजा आहे बाबा. काम खात संध्याकाळी कामाचं कुठे बी अजून बाबा फोन करायला तिकडनं. मार्केटला चाललोय आपण. तर गाईज आपला सोमनाथ मंदिर आपला पहिला स्टॉप आहे. आता खूपच उशीर निघाला आम्हाला. बघूया जरा आता, कारण 16 घंट्याची रनिंग आहे. आता खूपच उशीर तर होणारच आहे. बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचलो इकडे आपण. तुम्हाला मी अपडेट सगळं देत राहतो. बघत राहा. आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे आपला. खूप मंदिर बघायला भेटणार आज. बघूया. हो सगळे मागे लोकांची पार्टी चालू आहे. बघू शकता. बाप रे, आखी लोक गेली मागे नुसती बसायला. जेवणार नाही. मला वाटत आहे लोक झोपतील. बाप्पा झोपतील लोक लवकर. सामान घाला. वैपर घे ना. सर्व लोक झोपली. बघू शकता तुम्ही. पप्पा बिप्पा मला पण झोपायचा होता, पण जावडे सगळी झोपल्या. येऊन झोपायचं नाही तर भाई आपण ड्रायव्हर. मग मला थोड्या वेळ थोड्या वेळेला जाण मागे मी झोपेन. कारण सकाळी 4 वाजता उठलो आणि 1च घंटा झोपायला भेटला. काय झोपलोच नाही. बघूया आता. आय थिंक खूप टाइम लागणार आहे आता. जास्ती काय म्हणजे ट्रॅव्हलिंग चालू आहे अजून. बघूया आता. थांबलो जेवायला. आपण आता जेवायला थांबलोय. मी झोपलेलो जरा. उठतो तर बघतो सगळे जेवायला बसले, तर मला आवाज येतो ये लवकर. आता उठलोय. बघूया जेवायला. ते सुजल भाई बघूया लोक आता बसले नव्हते जेवायला. सोड दिवसा काय आम्ही कुठली भाजी बटाट्याची, मुगाची. हा का द्यायच जेवू दे. झोपलेलो मला आवाज आला उठलो. कुठला हा अजय बाबा. अजय कुठे गेला? जेवत नाही का? आता जेवूया ना. पुढे निघूया आपण. किल्ले लागा आपण पोचायला. आपण काय बोलतो नाही पोचणार. बघू आता. लेट केला आपण काय पोचू समजेल. दोघी बहिणी बसल्या जेवायला. एवढे लांब का बसले रे? हा का मस्त काम आहे एकदम. बघा आतमध्ये बसून जेवायला. आपली जागा फिक्स आहे आतमध्ये बसायची. मस्त आतमध्ये बसूया आपण. थांबणार. माझी जागा फिक्स आहे. इथं जेवायला बसतो. भारी टेन्शनच नाही. पाणी तुझं
आपला मस्त बसला इकडे आतमध्ये, टेन्शन नाही काय नाही, झोपू पण शकतो. इकडे झोपलेलो इकडेच, भारी काम केलं तर गाडी बेड म्हणून तर मस्त काम केलं. चला फटाफट जेवून घेऊया आणि आम्ही पुढे निघूया. बघू आता 5 वाजता थांबायचं डायरेक्ट चहा प्यायला, समजेल आता पुढे थांबायचं ते. चला हल्ली लोक अजून बाहेर जेवतानाच. मी आतमध्ये बसलो मस्त पैकी, गाडीमध्ये बसायची ना काही बातच जेवली, काय सांगतो तुम्हाला. काही पण खाय प्यायला ना जाम भारी वाटतो. हॉटेलमध्ये बसलं नाही, याच्यामध्ये बसला जाम फरक आहे. हॉटेलमध्ये काय नेहमी जातो आपण, तर असलं जेवायला बसायचं ना बातच वेगळी आहे नेहमीची. कारण एक तर आम्हाला बाहेरचं खायचं जमतच नाही. आता 25 दिवस बाहेर बोललो तर काय खायचं बोललो बाहेरचा. पण जास्त करून आम्ही घरात बनवतो, नाही तर आता केलेलं आहे सगळं गाडीचं काम, त्यामुळे सगळं बनवूया. बघू आता हे लोक बोलतो 25 दिवस सगळं व्हेजच खायचं. एक तर मला 25 दिवस व्हेज जमणार पण नाही, चिकन मटन लागतोच. बघूया आता काय होतं ते पुढं. आता निघणार आहोत आम्ही पण जेवून. 5 वाजता बघू स्टॉप आहे कुठेतरी, बाबा बोलतो चहा प्यायला थांबायचं आहे. मग तेव्हा बघू दाखवतो तुमचा कसा आहे. मी जेवून घेऊ सगळं निघूया. आतमध्ये ना इकडे तो बाहेर गेला, यांचा पण झालेला दिसतोय आता. तर इथं फटाफट जेवून घेतो मस्त वेगळे ना. आता झोपूच, कारण आता काहीच नाही, जागून पण काही मतलब नाही, झोपतो थोडे अजून. चला आपण निघलो तिकडून जेवण वगैरे सर्व. आता चाललो आहे, आता कुठला रोड आहे त्यावर मार्ग पकडला का आपण हायवेवरती आम्ही. बघूया मस्त रे खा प्यायला चालू. बाबू घे रे, घेतं का? घे चॉकलेट बिकडे बिस्किट घ्या. बघूया आता फटाफट. हे लोक झोपतील आता वापस. हा का सगळी झोपडीचे 1 नंबरची आता वापस झोपेल वाटतं. बघूया चला आता फटाफट. हायवेला ना खूप कंटाळा येतो, काय सांगतो. नुसतं ट्रॅव्हलिंग ना जाम कंटाळा. बघू आता पुढे थांबलो की आपण चालू करूया. तर काही सोडलेलं एक माईक आणलेला, मला वाटलं पहिले साधा स्पीकर आहे, नंतर समजलं यायचं काय बघा नाही, ते इंटरेस्टिंग आहे. फुल मजा आहे बाबा याची, टाइमपास साठी भारी काम आहे का. इसको थोड़ा भी मजा लेते हैं, रुको थोड़ा. काय चाललं तुझं? आता आपण इथं आहे तर आपण विसरलो मी. गुजरातला चाललं आता, इथं हायवेच नाही. बापू पण आता कतारला दिसतंय मला फार. काय मम्मी बघूया आता. खूप उपाय आता झोपतो जरा, खूप वाटतं. पण हे बात मस्त आहे, हे भारी असं आला का, टाइमपास खूप होतो सगळे. नंतर दाखवलं तुम्हाला कसं काय. सो गाईस आपण आता थांबलेलो चहा प्यायला. आता वाजले 4:30 वाजले. सगळे उतरले. रजवाडी चाय एकदम भारी. आज आहे हे मामा आहे चायवाला दुकान बघा, भारी एकदम. हे लोक इथे बसून काय करतात रे. अरे एक खाट आहेत बसायला इकडे, भारी ना. खाट बसायला आहेत. अरे माझा आवाज आहे झाला. चहा दे चहा दे घ्या. आरामात आरामात मस्त काटपीट आहेत बसायला इकडे. मामा तू घे ना चहा. मामा लावू का लगा या. हे घ्या का, मला घ्यायचं या. खाटो बसून बाबा चाय पितो इकडे. आज एकटा बसून काय करतोय का माहित. हा चाय अरे एकदम. हे घ्या तुम्हाला काय पाहिजेत अजून. अरे एक चाय बिस्किट खा लो ना गाड़ी में आके. बड़ी वाली तू बाबा. चला काय सगळं चहा बी पिऊन झालेला आहे. आता आपल्याला अक्षरधाम इकडे जायचं आहे. 200 किलोमीटर आहे अजून. बघूया आपण पोचलो तर पोचलो, नाही तर उशीर होणार वाटतं. बघू आता काय समजत नाही. समजेल आता आपण ते पोचल्यावर समजेल कसं काय त्या. चला निघूया आता इथून बरोबर. आपली गाडीत बसली
चला आता जाऊया इकडे. संध्याकाळचे वाजले 6:45 आता आपण पोहोचू अहमदाबादला. आता बघू अर्धा घंटा लागेल ना पोहोचलो होतं, अर्धा घंटा लागेल. आता आपल्याला अक्षरधाम मंदिरला पण जायचं आहे, पण बोलते 7 वाजता बंद होतो. आता आमची खूपच घाई चालू आहे पोचायची. बघूया आता लवकर पोहोचलो तेव्हा दर्शन भेटतं आपल्याला करता येणार वाटत तर नाही. थोडी आपल्याला ट्रॅफिक लागली तर पुढे बघूया. अगर लवकर पोहोचलो तर दर्शन भेटेल, नाही तर उद्याचा प्रोग्राम आहे आपल्याला, उद्याचं दर्शन घ्यायला लागेल. बघूया आता कसं काय आहे ते. लवकर पोहोचलो तर दाखवतो तुम्हाला पुढचं काय आहे ते. बघत राहा ब्लॉग आपला. तर काय त्याची मजा मस्ती मागे चालू आहे. तर राजेश मामा अगर तू ब्लॉग बघतोय तर हे बघ 2 सीट खाली आहेत. आता पण तुला चान्स आहे, एक असं पण करू अहमदाबादला. नाही आता नाही काय हरिद्वारला पोच. 2 सीट खाली आहेत बघा. यायचं असेल तर या. इथं वैष्णवी मामा बोलते या. सरळ बघा काय आपल्या तिकडनं दिल्ली आहे ना, या साईडला आहे का बघा. तिकडनं दिल्ली आहे ना आपल्याला जयपूरवरून. राजकोट त्या साईडला आहे. हे अहमदाबाद. हा बोल सरळ. तर काय आपण पोहोचलो अहमदाबादला. आता 7 वाजले. बहुत पूर्ण सिटी एकदम मस्त सनसेट झालेला आहे, भारी एकदम. हो आता मंदिराकडे पण जायचं आहे आपल्याला. आता वाटत नाही चालू असेल का माहीत नाही, बघूया तरी जाऊन बघूया. बाहेरून अगर बंद झालं तर बाहेरून दर्शन करूया. बघूया तिकडे जाऊन काय आहे. चला का सेम मरीन ड्राईव्ह सारखा मोबाईल आहे मुंबई सारखा इकडे सेम. सनसेट झाला एकदम भारी वाटतोय. अहमदाबाद सिटी बघा किती क्लीन आहे एकदम, कुठेच कचरा नाही काही नाही, एकदम फुल साफ सुथरं आहे एकदम. भारी सिटी आहे अहमदाबाद.
अक्षरधाम टेम्पलला आवरी लाईन बिन भयानक बघायला लागेल. थांबा आता आम्ही आलाच आलोय. कुठे काय गाडीकडे लावायची कशी काय म्हणजे गेट कुठून आहे. तर काहीच आपण पोहोचलोय अक्षरधाम मंदिरच्या कडे. कपल वगैरे पुढे बघायला की दर्शन चालू आहे का नाही. कारण 8 वाजले. किती वाजले? 8:30 वाजलेत. 7 वाजता मंदिर बंद होतो. बघूया थांबा. लोक आले वाटतं दिसतात थांबा. काय रे काय करता रे हा. अरे यार बाहेरून पण नाही तसं घेऊ शकत. अरे यार गेट बंद झाला. एवढं लांब येऊन काय मतलब झाला का. मग आता काय करायचं. चला आता बघू सोमनाथ मंदिरला तरी बघूया भेटतो का नाही. दर्शन उद्या घ्यायचं का. चला आता रूम घेऊन राहायचा प्रयत्न. रूम बघायची आता स्टे करायला आपल्याला. बघू चला आता रूम कुठे भेटतील चांगलं. काहीच आम्ही आता निघलो अक्षरधामवरून. दर्शन तर भेटला नाही आम्हाला. आता सोमनाथ मंदिरला जायचं आहे. 7 घंट्याची रनिंग आहे सोमनाथ मंदिरची. बघूया आता मध्ये आम्ही 12-13 किलोमीटर नंतर आता रूम घेणार आहे. ते पण शोधायला लागतील. आता रात्र होईल. बघूया का जेवलो पण नाही आम्हाला. जेवायला पण थांबायचं आहे. बघूया आता पुढे रूम भेटतात का. आता बघूच ना पुढे दाखवून तुम्हाला थांबाय. चला काय आता रूम बी आता बघितलं आम्ही. 11 वाजले आम्हाला रूम शोधता होता. खूपच टाईम झाला. सगळी गेली वरती. मी बॅग उतरलो होतो जरा. मी अजून सुजल खाली बॅग उतरत होतो. बघू जरा रूम कसे चांगले असतील का माहीत नाही. बघतो आता पप्पांनी पहिल्यापासून बुक करून ठेवले. बघूया जाऊन कसे बुक केले त्या. चला वरती आलो मी. हे बघू असा काउंटर आहे. अपना ऑर्डर का नाम बता दो. एड्रेस बता ना भाई किधर है. हॉटेल द ग्रांड नारोल. अच्छा ग्रांड बघू शकता घ्यायचं कार्ड बघू शकता. आता आपण जे रूटवरती आहे तुम्हाला मी उद्या सांगेन कुठे आपण आता सध्या. तुम्हाला यांचं कार्ड बीट तुम्ही बघून कुठे काय ते. तुम्हाला अगर जात असेल जयपूर जात आहे जसं आपण जयपूरला याच्यावेळी तुम्हाला अगर स्टे करायचं असेल मग तुम्ही काही करू शकता. तुम्हाला रूम दाखवतो कसे आहेत ते. रूम मस्त एकदम बघू शकतो. लॉबीच काय भारी आहे रूमची इकडची. बघू शकता रूम काय भारी आहेत. तुम्हाला भाडा पण सांगतो मी रूमचा. टी व्ही बी सगळा आहे. AC बीसी सगळा आहे. बाथरूम इथून तुम्हाला दाखवतो आम्ही. बघा बाथरूम पण मस्त क्लिअर एकदम चांगले आहेत. आम्हाला त्यांना मी रूमचा पहिले विचारतो कसा काय. गोष्ट असा रूम आहे मस्तपैकी भारी. तो भाई हर रूम का भाड़ा अलग है क्या वही है. इनको मतलब व्यूअर्स को जानना है हर रूम का भाड़ा अलग है क्या वही रहता है. 1500 में 2000 रुपये. अच्छा 2000 रुपये का. तुम्हाला जेव्हा यायचं तुम्ही इन्क्वायरी काढू शकता. तुम्ही इथे आल्यावर तुम्ही त्यांना विचारा की किती पाहिजे. 24 आवर्स. अच्छा 24 आवर्स त्यांची सर्विस चालू असते. आपका होटल भी ऑर्डर बाहर से करते हो की आपल्याला मागाना पडेगा. खाना मिल जातं ना. तुम्हाला काय खायचं असेल तर ते पण त्यांना विचारा. ते करून देते अरेंज बिरेंज. तर आता आम्ही सर्व थकलो. आम्हाला पण जेवायचं आहे. तर मी आपल्याला जेवण देऊन आता. काय जो आमचा रूम आहे क्या भाई. हा बघा हा यांनी आमची जाम सेवा केली आहे. स्टाफ मेंबर आहे तर का कधी पण आला याला कॉन्टॅक्ट करा. यांनी थंडा बिंडा पाणी बिणी जाम आम्हाला अरेंज करून दिला. आर्यन कसं आहे बरं आहे करून. पप्पानी भाई बुक केलं तर पहिल्यापासून तर भारीच असेल ना. हो आपण देखते रुक स्विगी से मंगाता मैं मिलता है का देखते. चला मग आता काहीच फटाफट आता मी जेवायला बघूया काय आहे. काय मागू ना स्विगीवरच्या काहीतरी मागू सर. चला इथं भेटूया आपण आता. जेवायला मागवतो बघू. या रूममध्ये सगळी मम्मी लोक जेवायला बसले आहेत. अरे यो रूम पण जाम मोठा आहे रे. 2 बेडवाला आहे तर 4 बेड आहे का. खतरनाक आहे. चला बाबा जेवायला काय जेवायला वांग्याची भाजी. ओके मस्त आहे ना. चांगला काम आहे. चला मग जेवायला मस्त फटाफट जेवून घेऊया. तर काय आपला जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता. तर आज आमचा बॅडलक होता. थोडा लेट आम्ही निघलो घरातून म्हणून आमचं अक्षरधामचा आम्हाला दर्शन काही भेटला नाही. आता उद्या सकाळी लवकर 5 वाजता उठायचं आहे का. हे ऐकता ना 5 वाजता उठायचं आहे. लवकर जायचं आता सोमनाथ मंदिरकडे. सोमनाथ काय सोमनाथ ज्योतिर्लिंगकडे आज जायचं आपल्याला. मला इलाच विचारतो सगळं. मला काही माहिती नाही कुठं झालं काय. सगळं माहिती आहे. याला फक्त विचारता कुठं जायचा. जाऊ त्याला आता आजचा ब्लॉग पण सेंड करूया. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आपले 25 दिवस ब्लॉग येणार आहेत तर फटाफट बघा.
काही सकाळपासून कसा एवढा माझा बसलाय ना, बोलता येत नाही तरी ब्लॉग काढतोय मी. तर चला आपला आजचा ब्लॉग आपण इथे करूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आपला आज आम्ही अहमदाबादमध्ये इथे सकाळी निघणार आहोत. तर पटापट आता झोपून घेऊया. सकाळी 5 वाजता उठायचं. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आपण उद्या सकाळी भेटू. चला बाय.